नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण रिपब्लिक ही संकल्पना आहे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लक्षात घ्या, रिपब्लिक प्रजासत्ताक ही एक पॉलिटिकल सिस्टम आहे। त्याला आपण एक राजकीय व्यवस्था किंवा शासन प्रणाली पण म्हणू शकतो। या पॉलिटिकल सिस्टम मध्ये लोकांना they have the power to shape their own government and hold the leaders accountable। याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की लोकांना स्वतःचे सरकार घडवण्याचा व सरकारला जबाबदार धरण्याची शक्ती ह्या शासन प्रणालीमध्ये असते। प्रजासत्ताक रिपब्लिक याच्या की कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल जर आपण बोललो, फीचर्स बद्दल बोललो, प्रमुख वैशिष्ट्ये बोलायची झाली तर आपण म्हणू शकतो, एक, ह्या पॉलिटिकल सिस्टम मध्ये लोकांकडे सॉव्हर्निटी असते किंवा लोकांना सॉव्हरीन समजलं जातं, लोकांना सार्वभौम समजलं जातं। याचा अर्थ पीपल दे हॅव अल्टिमेट सोर्स ऑफ अथॉरिटी, म्हणजेच जनता ही अधिकाराचा मूलभूत स्रोत म्हणून मानली जाते। नंबर 2, मोनार्कीला ही व्यवस्था जे आहे ते नकारते, राजशाहीला नकारते, नो मोनार्की आपण म्हणू शकतो। म्हणजेच याचा अर्थ देर इज नो हेरिडिटरी रूलर, तो किंग असो किंवा क्वीन असो, वंश परंपरागत शासक कुठलाही ह्या प्रणालीमध्ये आपल्याला सापडत नाही। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, त्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही म्हणतो। याचा अर्थ असा होतो की सिटीजन्स दे इलेक्टेड देअर ओन रिप्रेझेंटेटिव्हज अँड दीज रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्न फॉर देम। याचा अर्थ नागरिक जे आहे ते राज्य करण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वतः निवडतात। आणि नेक्स्ट फीचर त्याला आपण म्हणतो रूल ऑफ लॉ, ज्याला आपण मराठीमध्ये कायद्याचं शासन असं म्हणतो। याचा अर्थ समाजामध्ये कोणीही असो, एव्हरीवन they are basically subjected to the same laws, that is the basic law of land, whether he is a common man or whether he is the one who is in power in the governing structure। म्हणजे सत्तेत असल्यासह सर्वांना समान कायदे लागू होतात। पुढे हे जे काही रिपब्लिक आहे किंवा प्रजासत्ताक आहे कशा प्रकारे काम करतं तर आपण म्हणू शकतो की ह्या सिस्टम मध्ये लोकांना वोटिंगचा अधिकार असतो, ज्याप्रमाणे ते आपले प्रतिनिधी किंवा लीडर्स निवडू शकतात। हे जे इलेक्टेड ऑफिशियल्स आहेत, जे निवडून आलेले आहेत, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग लॉज अँड गव्हर्निंग द कंट्री। हे अधिकारी जे निवडून येतात, निर्वाचित असतात, ते कायदे बनवतात आणि देशाचे शासन करण्यासाठी त्यांना जबाबदारही धरू जाऊ शकतं। कॉन्स्टिट्यूशन, संविधानाला सुप्रीम लॉ ऑफ लँड मानलं जातं आणि हे जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, हे कॉन्स्टिट्यूट करतं गव्हर्नमेंटचं बेसिक फ्रेमवर्क, त्याला आपण म्हणू शकतो सरकारची चौकट, आणि नागरिकांचे हक्क स्पष्ट करतो, राईट्स ऑफ द सिटिझन्स ह्या संविधानामार्फत लोकांना दिले जातात। आणि उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं तर ह्या जगामध्ये असे किती उदाहरणं आहेत तर भरपूर उदाहरणं आहेत। त्यातले काही ठळक उदाहरणं म्हणजे सांगायची झाली, USA, इंडिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, भारत, फ्रान्स, जर्मनी यांना आपण प्रजासत्ताक किंवा रिपब्लिक म्हणू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्रजासत्ताक ही संकल्पना जर बघायला गेली तर आधुनिक काळामध्ये आज आपण बघत आहोत, पण ह्याचा उगम आपण जे आहे ते एन्शंट टाईम, प्राचीन काळामध्ये पण आपण अशा प्रकारच्या प्रणाली आपल्याला निर्माण होताना दिसत आहेत। पण आधुनिक काळामध्ये इन मॉडर्न टाइम्स जर कुठलं राष्ट्र रिपब्लिक बनत असेल तर ते काय संबोधित करतं तर ते इट बेसिकली सिग्निफाईज मार्च टुवर्ड्स मॉडर्निटी। ते काय सिग्निफाय करत आहे तर आधुनिक तत्वांचा ते स्वीकार करत आहे आणि शासन प्रणाली जी आहे ती आधुनिक तत्वांवर ती आधारित करण्यात येत आहे। अशाच बेसिक कन्सेप्टसाठी आणि काही संकल्पनेसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्टेप अप डिस्क्रिप्टिव्ह चॅनल टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता। धन्यवाद।